छापल्याप्रमाणे सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी जो शब्द वापरला तो एकदम खरा आहे. तो छापल्यासारखाच आहे आणि उत्तर सुद्धा छापल्यासारखंच आहे. सभापती महोदय, उत्तरामध्ये त्यांनी दिलाय अंशतः खरं आहे. मग अंशतः खोटं काय आहे? सभापती महोदय, मी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराच्या शेवटी पुनर्विकासाचे काम अद्याप सुरू झालेले नाही, निर्देश दिले होते, म्हाडास कळवले आहे. त्यानंतर शेवटचं तर फार मजेशीर आहे, बंधपत्र इत्यादी आवश्यक कार्यवाही म्हाडाने त्याचे स्तरावर करावी असे निर्देश दिले. तो खोटं काय सभापती महोदय? सभापती महोदय, मला आश्चर्य वाटतं, ऑक्टोबर 2022 मधली गोष्ट मी फक्त तारखा सभागृहाला वाचून दाखवतो सभापती महोदय. ऑक्टोबर 2015 मध्ये सोसायटीच्या पुनर्विकासाचा करार झाला. जून 2000 मध्ये बिल्डिंग पाडण्यात आला. आयओडी दिनांक 17 नोव्हेंबर 2017 देण्यात आला. 23 डिसेंबर 2020 ला कमेन्समेंट सर्टिफिकेट प्राप्त झाले. आणि सभापती महोदय, आश्चर्य बघा, 15 ला करार झाल्यानंतर त्याचं भूमिपूजन झालं 2020. आज 8 मार्च 2026 सभापती महोदय, कुटुंब रस्त्यावर आहेत. भाडंही नाही मिळालं. 9 मार्च अजून 24 तास. सभापती महोदय, आश्चर्य असं आहे की विकासक सध्या 55 एकर क्षेत्रफळाच्या लेआउटमध्ये राहणाऱ्या संपूर्ण समतानगरच्या रहिवाशांना 7.5 एकर जागेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. हिम्मत कशी करतो सभापती महोदय? त्याहीपेक्षा वाईट सभापती महोदय, या घटनेचं असं आहे की हा विकासक 45 मजल्यांच्या 2 लक्झरी टॉवर्सची जाहिरात करतो. काय हिम्मत आहे सभापती महोदय? आणि कोण म्हाडाचे अधिकारी येत आहे? इतके वर्ष झाले अशा प्रकारची जर घटना या प्रकारच्या विकासकांच्या संबंधात होणार असेल तरी गंभीर बाब आहे. आणि सभापती महोदय, 1-2 नाही सभापती महोदय, जवळपास 250 कुटुंब या विषयासाठी रस्त्यावर आहेत. प्रश्न विचारा. अत्यंत संवेदनशील असा हा विषय आहे. सभापती महोदय, या विषयाच्या संबंधामध्ये एक मीटिंग माननीय मंत्री महोदयांनी घेतली. ती मीटिंग घेतल्यानंतर आज 7 महिने उलटून गेले सभापती महोदय. राज्यमंत्र्यांनी म्हाडाच्या लोकांची बैठक घेतली, विकासकांच्या सोबत बैठक घेतली सभापती महोदय, पण 7 महिने झाले हे असंवेदनशील प्रशासन ठप्प आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मराठी माणसाला मराठी ठिकाणी जागा द्यायचा विचार करताय. मग माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की असे कोण धारीतले शुक्राचार्य आहे, कोण अधिकारी आहेत की जे अधिकारी अशा प्रकारचा व्यवहार करताय? सभापती महोदय, या विकासकांना टर्मिनेट करून, कारण ऑलरेडीच त्या लोकांनी त्यांना टर्मिनेट केलाय. सभापती महोदय, त्यांना तीच जागा किती तारखेपर्यंत मिळतील तोपर्यंत त्यांची परमिशन्स थांबवता येईल का? आणि सगळ्यात महत्वाचं, 2015 ते 2026 एवढा कालावधी ज्या अधिकाऱ्यांमुळे गेला त्याच्यावर चौकशीपासून कुठली कारवाई करण्यात येईल? माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या संदर्भामध्ये समतानगर प्रकल्पातल्या सर्व जे काही भाडेकऱ्यांना भाडं देय होतं त्या भाडं मार्च 2026 पर्यंतचं भाडं सन्मान्य सभापती महोदय या ठिकाणी अदा करण्यात आलेलं आहे. समतानगर वसाहतीतील मध्यम उत्पन्न गटाच्या एकूण 35 इमारतींपैकी 22 इमारतींच्या गृहनिर्माण संस्थांतील 12 इमारतींच्या संस्थांनी 5/2 रोजी विशेष सभेमध्ये विकासक SD कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड यांचे विकासक म्हणून नियुक्ती रद्द करण्यात येत असल्याबाबतचा ठराव या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय पारित केलेला आहे. आणि या सन्मान्य अध्यक्ष महोदय, यांनी जरी तो ठराव पारित केला असला तरी माननीय राज्यमंत्री महोदयांनी जेव्हा बैठक घेतली त्या बैठकीनंतर सन्मान्य राज्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार भाडं MIG टेनंटचं मार्च 2026 पर्यंत सन्मान्य अध्यक्ष महाराज पूर्ण देण्यात आलेला आहे. आणि सन्मान्य अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, जी माहिती सन्मान्य महोदय अध्यक्ष महोदय विभागाकडे आहे ती मी आपल्याला सांगतोय. त्यांच्याकडे काय अधिक माहिती असते तर ती द्यावी, त्यांनी आम्ही तपासून घेऊ. आणि
सदर विकासकांनी एप्रिल 2026 पासून या प्रकल्पाचं काम पुन्हा सुरू करण्यासंदर्भातलं लेखी कमिटमेंट, लेखी अश्युरन्स विभागाला दिलेला आहे. एक ऍडिशन करा सर, फक्त ऍडिशन आहे तुमच्या विषयावर, फक्त ऍडिशन आहे. तुमच्या सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की 1 एप्रिल पासून तो करणार. एक तर हे आश्चर्यच आहे की याच्या अगोदर त्यांनी 10 वेळा कमिटमेंट केलाय, ते केले आणि त्याची हिस्ट्री पाहिली पाहिजे. तुम्ही त्याच्यावर कसा विश्वास ठेवू शकता? ज्यांनी याच्या अगोदर 10 वेळा विषय सांगितले, तुम्ही निर्देश देऊन सांगितले, त्यांनी ऐकलं नाही, असा कसा विश्वास ठेवणार? तरी पण सभापती महोदय, 2026 चा तो प्लॅन सांगतोय, हे सुद्धा करारानुसार नाहीये. म्हणजे गोष्ट करारानुसार नाही, ते तुम्ही ऍक्सेप्ट कसे करता? मंत्री महोदय, सन्मान्य सभापती महोदय, थोडस मला देखील वेळ द्या आता उत्तर द्यायला. सन्मान्य सदस्यांनी पोटतिडकीने प्रश्न मांडले, ते मांडताना सगळा रोष जसा काही गृहनिर्माण विभागच ह्याला जबाबदार आहे. आणि या ऐका आता तुम्ही बोलला असताना मी मध्ये बोललो का? बोला बोला. तुम्ही सगळे बोलत होता, मी शांतपणे ऐकत होतो. म्हणजे फक्त भाडेकऱ्यांचं ह्यांचं सगळ्यांचा कळवळा सन्मान्य सदस्यांना नाही, सरकारला नाही असं